नमस्कार, मी उज्ज्वला. तुमचे सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हिवाळा सुरू झाला आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात छान असे लालबुंद गाजर उपलब्ध आहेत. तर आज ते जेवढे दिसायला छान असतात तेवढे त्याच्यात गुणधर्मही भरपूर असतात. विटामिन ए असतं, त्याच्यामुळे स्किनसाठी, केसांसाठी, हार्टसाठी, सर्व आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात ते. त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारे सेवन केले जाते, पण आपण आज एक त्याचे पासून डेझर्ट तयार करणार आहोत. फार टेस्टी असे असते ते. चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत बघा, ट्राय करा. कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. गाजर आहे 1 किलो. गाजर छान साल काढून किसून घेतलेले आहे. खवा घेतलाय आपण इथे 1 वाटी. ड्रायफ्रूट आहे, साजूक तूप घेतलेला आहे आपण, साखर लागणार आहे आपल्याला, वेलची पावडर आहे आणि खसखस घेतली आपण 1 चमचाभर. आता कढई आपण गरम करून ठेवली आहे, त्यामध्ये थोडस 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे. गाजर किसण्याच्या अगोदर आपण त्याचे साल काढून घ्यायचे आहेत, हे इथे लक्षात ठेवायचे आहे. आता इथे ड्रायफ्रूट घातले, खसखस घातली. छान फ्राय झाल्यानंतर आपण जो 1 किलो गाजर जे किसून घेतलेले आहे ते सर्व यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं तुपावरती याला फ्राय करून घ्यायचं आहे. हळूहळू याचा कलर चेंज होताना आपल्याला दिसत असेल. बघा, थोडस याला पाणी सुटतं. 2 ते 3 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व त्यातलं जे मॉइश्चर असतं ते कमी होतं. आता हे छान असं फ्राय झालेलं आहे, याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊ. 1 वाटी साखर आहे ही 1 किलो गाजरसाठी. आपल्याला गोडी कमी जास्त कशी पाहिजे त्यानुसार आपण साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. फार टेस्टी होतो हा हलवा. अशा छान छान रेसिपी आपल्याला बघायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला जाऊन भेट द्या एकदा. तिथे भरपूर अशा रेसिपी अवेलेबल आहे आपल्यासाठी. आणि जर चॅनलला आपण सबस्क्राइब केले नसेल तर माझी विनंती आहे, नक्की सबस्क्राइब करा. बिलकुल फ्री आहे सबस्क्राइब करणं. आता हे बघा, हे झालं आहे. हे एका डब्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर आपल्याला प्रिझर्व करायचं असेल तर असं एअरटाईट डब्यामध्ये हा सर्व थंड उस्तर ठेवून द्यायचा आहे. हा आपण महिनाभर फ्रीज मध्ये ठेवून खाऊ शकतो. मी फक्त दाखवण्यासाठी हा घेतला होता. पुन्हा मी यामध्ये टाकलाय. आता यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे. खवा न घालताच आपण प्रिझर्व करू शकतो, हा टिकवून ठेवू शकतो महिनाभर. आता हा खवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आणि थोडस 1 ते 2 चमचा आपण यामध्ये तूप साजूक घालून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा मऊ मुलायम हलवाई सारखा आपला गाजरचा हलवा तयार होतो. अर्धा चमचा आपण यामध्ये विलायची पूड टाकली आहे, यामुळे याचा सुगंध फार छान येतो आणि टेस्टही भरपूर वाढते. आता हा हलवा आपला तयार होत आला आहे. वरून आपण हे ड्रायफ्रूट टाकले आहे, मनुके घेतले आहे मी. बाकीचे ड्रायफ्रूट आपण अगोदर फ्राय करून घेतले आहे तुपामध्ये. फार छान टेस्ट याची येते. हे बघा, मिनिटात बनवून तयार होतो, फार वेळ नाही लागत आणि फार कमाल याची टेस्ट असते. नक्की एकदा ट्राय करा रेसिपी. कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.